आणि दिल्लीला मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त आपण शांतता कमिटी आढावा मीटिंग घेतली त्याकरिता आपले पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब आज येणार होते त्यामुळे आपल्याला मीटिंगचा विषय झाला होता परंतु त्यांची अचानक काल बदली झाली आणि आज ते बहुतेक होणार आहे त्यामुळे ते येऊ शकले नाही त्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासनातर्फे व्यक्त करतो तसेच आमचे चौधरी साहेब यांना सुद्धा तारगाव आहे आपण यूट्यूबवर बघितलं असेल लाईव्ह त्या ठिकाणी बराच गोंधळ चालू आहे त्यामुळे त्यांना तिथे बंदोबस्त थांबावं लागेल आहे त्यामुळे ते सुद्धा आवाज केलेला नाही त्याबद्दल मी व्यक्त करतो आपण सर्वजण माननीय आमदार श्री अतुल शेठ बेनके सर हे आपल्या कार्यक्रमाला काही वेळ म्हणजे आपण त्यांना आजच्या दिवशी सांगितलं सुद्धा ते आपल्यासाठी वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं पोलीस प्रशासनातर्फे आर्थिक आभार व्यक्त करतो तसेच आपल्या तालुक्याचे पोलीस तहसीलदार श्री शेळके सर आपले सूर्यवंशी साहेब तसेच शिव साहेब गोळे सर तसेच सर्व मान्यवर जे सर्व खाली बसलेले आणि वर बसलेले सर्व मान्यवर आहेत सर्वांचे आपण या ठिकाणी आपण काही कालावधीत आपल्या माहिती देऊन आपण वेळ करत आहे त्याबद्दल मी सर्वांना आभार व्यक्त करतो आणि आपल्या कार्यक्रमाला जे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे असे सर्व पत्रकार बांधव यांचे सुद्धा मी मनापासून जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आमचा कार्यक्रम आपला शांततेमध्ये संपला असं जाहीर करतो आणि आपली पुढची मीटिंग रायगड शंकरपूर कमिटीची गर्दी होणार आहे ती गर्दी आपल्याला कमी करण्यासाठी जर टू व्हीलर
पासूनचा विषय आहे की शंकरपुराकडे ट्रॉफिक ब्लॉक का होते तर आपला एक डीपी रोड आहे तो जो शरदचंद्रजी पवार गाव आणि संपूर्ण रोड आहे पहिली बाजारातून जुन्नर नारायण रोड एक ठिकाणी निघतो आणि तो फक्त कोर्टापर्यंत आता तिथं फॉरेस्ट ऑफिस वापरतोय तर आमदार साहेब तुम्ही लक्ष घालून जर त्या ठिकाणचं जर कधी तुम्ही तो डीपी रोड कधी करून म्हणजे जर तुम्ही हाताने करून घेतला सन्माननीय कोर्टाला विश्वासात घेऊन त्या भागाचं शहर विश्वासात घेऊन तर शहरातली शंकरपुरापेठेची बरीचशी ट्रॅफिक कमी होण्याला मदत होईल आणि एसटी स्टँड चौकामध्ये जी ट्रॅफिक होते त्या ठिकाणी काय रोडचं काय जी त्या ठिकाणची ट्रॅफिक होते तर आपल्या एसटी स्टँड एवढ्या प्रकारची काही एसटीची वर्ग नाहीये तर या एसटी स्टँडची जी पश्चिम बाजू आहे ती जर टू व्हीलर आणि फोर व्हीलरच्या पार्किंगसाठी तुम्ही जर मॅनेजरशी बोलून जर या रोडच्या 10 दिवसांसाठी व्यवस्था केली तर शहरात थोडीशी ट्रॅफिकची समस्या कमी होईल बाकी आमचे सर्व अधिकारी प्रशासन आम्ही जे सांगतो सूचना किंवा जे काय सांगत असतो ऐकत असतात त्याच्यामुळे कोणालाही काही या ठिकाणी जास्त त्यासाठी आपल्या तालुक्यात सन्मान्य उपस्थित सर्व आर्थिक आणि हे दोन्ही सण हिंदू मुस्लिम मिळून आहे पण आपण या ठिकाणी आहोत हे सर्व भारतीय म्हणून आपण या ठिकाणी आहोत आणि संपूर्ण भारतात राहणारे सर्व समाज या ठिकाणी गणेश उत्सव आणि ईद मिलाद सण साजरा करत असतो आणि हे सण होत असताना समाजात शांतता सुव्यवस्था कशी राखावी यासाठी प्रशासन या ठिकाणी प्रयत्न करत असतात दरवर्षी शांतता कमिटीची आढावा बैठक होत असते याही वर्षी ती आयोजित केलेली आहे या ठिकाणी एकच नमूद करतो की जसं ऋतू दामोदरने मागच्या कुत्र्यांचं उदाहरण दिलं तर या ठिकाणी एक मोठा जनावर आहे त्याचप्रमाणे शेळ्या पण बऱ्याच ठिकाणी येत असतात त्याचप्रमाणे मोठा जनावरे कुत्रे आणि जे अवघड वाहन आहेत ते फक्त एक 9-10 दिवसात गावामध्ये जाणं आले तर ते बरं होईल आणि जे रस्त्यावरची झाडं आहेत त्या झाडाच्या कुठल्या काही ठिकाणी अडकलेल्या आहेत लोकांच्या आहेत त्यामुळे तिच्या तारेवर पडून लाईट थंडी होऊ नये त्याची सुद्धा दक्षता घेण्यात यावी आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारचं दरवर्षी आयोजन केलं जातं काही वर्षी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन साहेबांनी केलं आणि आम्हाला या ठिकाणी बोलून संधी दिली त्यावर मी आपण सर्वांचा आभारी मानतो आणि त्याच्यामुळं रोडवर आम्हाला मांडव टाकायला लागणार नाहीये ट्रॅफिकचा पण प्रश्न मिटणार आहे आणि आमदार साहेबांचं कालावधी एवढं करतो कमी कल्याणपेठ मित्र मंडळासाठी त्यांनी सभा मंडळ 17 मंजूर करून धन्यवाद कामला आणि यावर्षी मांडव रोडवरच टाकले जर जागा कमी पडली तर नंतर काढून तुम्ही बरं तसं काय टेन्शन नाही सगळे एकमेकांना सांभाळून घेणार आहे सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आणि सर्वांनी आपला उत्सव चांगला साजरा करून बऱ्याच सूचना ठिकाणी झाल्या फक्त मला या ठिकाणी एकच अत्यंत महत्त्वाची सूचना शाळांमध्ये वाक्या पुत्रांचा थोडा सुरू आहे की गणपतीच्या बाजूला आणि इंद्राच्या बाजूला पुत्रांचं आपण पाहावं आणि पोलीस प्रशासन अत्यंत हुशारीने आणि डॉक्टर साहेबांना सर्व टीम आता लवकर अत्यंत व्यवस्थितपणे या ठिकाणी बंदोबस्त म्हणा किंवा आमची बाबा जीवन सुद्धा अत्यंत शांत केले दुसरी गोष्ट आहे तर गणेशोत्सव शुभेच्छा असताना अंदाज आहे जसं आपण विसर्जन करून सकाळी येतात तसं आमच्या गावाकडे आपल्याला अपेक्षित आहे आणि आमची विनंती आहे आपल्याला उद्या सकाळी पण आपण गणपतीची ड्रायव्हर भेटा ठिकाणी 12 वाजता
नाही आम्ही काय सगळं 10 वाजता आलो आहे सकाळी 12 वाजता रामच्या उपस्थित राहायची विनंती करतो. तर जेवढे महिन्यात उपस्थित जेवढे महिन्यात मध्ये काय आपण किती हे मानव भाषेला पण त्या बाबतीत स्वतः विषय आल्यानंतर त्या दरम्यान आम्ही राहिलो आणि त्या दरम्यान आम्ही सांगितलं की त्याला झाले पाहिजे नाही रस्त्यावर मानव आहे म्हणून हे करत नाही अवतर साहेब त्याला पैसे बाबा आपण सगळे तर आपण सगळ्यांनी गोळ्या गुन्हे हे सगळे सण साजरे करायचे आणि जे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पण त्याने जो असं शांततेने पार पडेल तसं तिथे गेलं सुद्धा शांततेने पार पडेल आणि त्या बाबतीत जुन्नर तालुक्याचे आमदार कार्यक्षम आमदार हातोटाला गेले आणि बाबाजींनी सुचवल्याप्रमाणे वरिष्ठ जो निर्णय घेईल तो आम्हाला देशामध्ये राहील आणि सर्वांचे स्वागत करत असताना धन्यवाद. जय जय आज या ठिकाणी आणि पैशांवर संदर्भात शांतता समितीची मिटिंग या ठिकाणी आयोजित आहे. सर्वप्रथम या मिटिंगला आदरणीय आमदार अभिषेक बेंडे त्यासोबत तहसीलदार साहेब शेट्टी साहेब आमचे मुख्य अधिकारी साहेब माझे नागरिक श्यामजी पांडे नगराध्यक्ष डिप्युटी पक्षी नावाची काजळे आमचे जय साहेब रामसर साहेब त्यासोबत बाबासाहेब खोल साहेब माफ करा सर्वांचे नाव काय घेऊ शकतात त्याच्यामुळे सर्व सन्माननीय जगतभर सर्व सन्माननीय आमच्या या ठिकाणी हिंदू मुस्लिम जनता आहे. सर्वप्रथम आपल्याला मी सांगू इच्छितो तर जुन्नरची जी नगरपालिका जुन्नरची जी गणपतीचा सण आहे हा पुण्याच्या नंतर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जोरदार आणि अतिशय भव्य असा गणपती विसर्जनाचा सण आपला या ठिकाणी साजरा केला जातो. त्यासोबत पैगंबर सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात मात्र पुण्याच्या नंतर जुन्नरला साजरी केली जाते. अतिशय शांततेत कोणत्याही गावाला किंवा काही मध्ये नाटपथन करून ही साजरी केली जाते. आणि आपण बघितलं वेळोवेळी असे कोर्टाचे आदेश आले याच्या मागे एक आदेश आला होता हायकोर्टामध्ये सूचना रस्त्यावर मंडप लावू नये परंतु मुस्लिम समाजाने सकारात्मक भूमिकेत असतो आणि नेहमी गणपती मंडळांना सहकार्य करत असतो. तर जरी हायकोर्टाने सांगितलं की बाबा रस्त्यावर मंडप टाकू नका तरी आणि तेव्हा हिंदू मुस्लिम एकता ही काय राहायला पाहिजे. त्याचसोबत आता कोविडच्या वेळेला गणपती विसर्जनासंदर्भात छोट्या मुद्द्यांसंदर्भात निर्देश आले होते. त्याच्यामध्ये आम्ही स्वतः सांगितलं होतं काय त्याच्यामध्ये ज्या मुद्द्या आहेत तशाच मुद्दे ठेवा आणि अतिशय आनंदाने असं सांगा. मागच्या वेळेला नोव्हेंबरमध्ये पैगंबर जयंती आणि गणपती विसर्जन एकाच दिवशी आलं होतं आणि ह्या वर्षी एक दिवस अगोदर पैगंबर जयंती आहे आणि 1 दिवसाच्या नंतर ते गणपती विसर्जन आहे. अधिकचा महिना आल्या कारणाने हा प्रॉब्लेम झाला. पुढच्या वर्षापासून परत 14 दिवस हा पुढं जाणार आहे. म्हणजे आता हा शेवटचाच वर्ष आहे बाबा याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे आणि पुढच्या वर्षी परत 3 वर्षानंतर परत 15 दिवसाचा हिंदू कॅलेंडर आणि इस्लामिक कॅलेंडरमध्ये 3 वर्षानंतर परत एक मॅच होईल. 15 दिवस आता इस्लामिक कॅलेंडर पुढं जाणार आहे म्हणजे पुढच्या वर्षापासून समस्या समाप्त होणार. तर आता राहिला या वर्षाचा प्रश्न आता आम्हाला सांगितले की बाबा आता सगळ्या लोकांनी आपल्याला साजरं करायचंच आहे आणि त्या संदर्भात आपण प्रशासनाची किंवा तहसीलदार साहेब या ठिकाणी आपण सगळेजण जबाबदार नाही या ठिकाणी जुन्नरचे आहोत. पुढे कसलाही गाव लागणार नाही. सगळं शासनाचे कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचा मुस्लिम समाज हा बसला आहे. त्यांच्या पण मनात आहे हिंदुबांधांच्या मनात आहे. त्या सगळ्या बाबी व्यवस्थित समजून घेऊन आणि योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊन आमचं कुठेही कोणतंही गालबोट लागणार नाही याची ग्वाही व्यक्त करतो आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साजरे करूया.
जे सुद्धा आहे बऱ्यापैकी सुटत आहे त्यातून साठे काय त्यातून साठे काय म्हणजे त्या 5-6 वर्ष समाज मांडला गाव मांडला जातो नुकसान होतं पुढे दाखल होतात आणि अडचणी निर्माण होतात. तर हे गाव आपल्याला सांभाळायचं आहे, शहर आपल्याला सांभाळायचं आहे. हे कशा पद्धतीने सांभाळायचं आहे हे सर्व जी बसलेली माणसं आहेत ती जर सकारात्मक विचाराने आणि त्या शहराच्या उद्याच्या भविष्याच्या विचाराने जर काम करत असतील तर नक्कीच या शहरामध्ये या गावामध्ये शांततेमध्ये आणि सामाजिक ऐक्याचा एक चांगला नमुना हिंदू मुस्लिम ऐक्याचा आपण या महाराष्ट्राला या देशाला दिला अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि अतिशय दैदिप्यमान असा येणारा सोहळा त्या सोहळ्याच्या दोन्ही समाजाला हिंदू समाजाच्या गणपती उत्सवाने आणि मुस्लिम समाजाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि चांगल्या पद्धतीने आम्ही हा सण साजरा करण्याची ग्वाही देतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. गणेशोत्सव ही इथे गेला या माध्यमातून आज जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीनं शांतता कमिटीचं आयोजन केलेलं आहे. उद्या गणेशाचं आगमन होत आहे. प्रथमतः उपस्थित सर्वांना गणेशोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देतो. आजच्या या शांतता कमिटीच्या निमित्तानं जुन्नर तालुक्याचे जिल्हा आणि अतिशय बँके गट विकास अधिकारी तहसीलदार माननीय पोलीस निरीक्षक सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मुस्लिम समाजातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आजी माजी सर्व नगरसेवक या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. गेली महिन्यापूर्वी जुन्नर नगरपालिकेकडे लेखी पत्रव्यवहार केलेला आहे की जुन्नर शहराला गणेशोत्सवाच्या बाबतीत काय काय आवश्यकता आहे, आपण काय काय केलं पाहिजे. माझ्या माहितीनुसार जवळजवळ 80 ते 90% काम हे पूर्णत्वास आलेलं आहे. जे 10% काम राहिलेलं असेल बोलत राहील मुख्याधिकारी साहेब ते आपण थोड्याने या ठिकाणी पूर्ण करावं. कारण बऱ्याच ठिकाणी अजून गवत काढणं हा एक भाग राहिलेला आहे. पाऊस असल्यामुळं असं अजून पावडर काही ठिकाणी मागणी असते ती पूर्ण केली पाहिजे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी अनेकांनी उल्लेख केला, विशेषतः बोराडे सरांनी या ठिकाणी उल्लेख केला विद्युत महामंडळ याचे जे पदाधिकारी आहेत यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण हा जो उत्सव आहे 7 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत चालणारा उत्सव आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे विद्युत खंडन होणार नाही याची काळजी त्यांनी घेणं गरजेचं आहे. त्याहीपेक्षा अनेक महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी आहे की अनेक पोलवर वायरिंगवर वेल उगवलेले आहेत जेणेकरून ॲक्सिडेंट होऊ शकतो. काही पोलवर तर पक्ष्यांची गर्दी सुद्धा आहे ती व्यवस्थित काढणे आणि वन विभागाकडे ती सोडून देणे अशा पद्धतीचं सुद्धा नियोजन हे या ठिकाणी विद्युत मंडळाच्या वतीनं करणं गरजेचं आहे. ते काम अद्याप या ठिकाणी पूर्ण नाही आहे आणि विद्युत मंडळात सुद्धा एक लेखी पत्र व्यवहार केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी काम ज्याची आवश्यकताच नाही, जे निष्क्रिय काम आहे ते काढून टाकणं गरजेचं आहे. मगाशी या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न उपस्थित केला तर या कालावधीमध्ये आपण नेहमी दरवर्षीप्रमाणे जी जड वाहतूक असते ही आपण बाहेरच्या मार्गाने या ठिकाणी करत असतो. कारण या ठिकाणी किराणा मालच नव्हे, कापड व्यापारीच नव्हे, सर्वच व्यापारी बंधूंना या ठिकाणी या गणेशोत्सव कालावधीमध्ये जे साहित्य उपलब्ध करावं लागतं आणि नागरिकांची सुविधा करावी लागते त्याच्याकरता जे साहित्य येतं त्याकरता ही जी जड वाहतूक आहे व्यापारी समाजातील सर्वच या ठिकाणी बाहेरच्या बाजूला गाड्या उभ्या करून तो माल
या ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळामध्ये सर्व गणेशोत्सवाच्या अध्यक्षांना मी विनंती करणार आहे की आपली भारतीय संस्कृती, या भारतीय संस्कृतीचं या ठिकाणी जास्तीत जास्त जतन आपण सर्वांनी करायचं आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून माननीय लोकमान्य टिळकांनी जो हा गणेशोत्सव सुरू केलेला आहे, हा गणेशोत्सव ज्या कारणाकरता सुरू केलेला आहे त्याचं आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यांकरता, समाजातील घटकांकरता हा उत्सव आपण साजरा करू. सर्वांचं संघटन चांगल्या पद्धतीने कसं होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उत्सव या ठिकाणी निश्चितच आपण सर्व मंडळी या ठिकाणी साजरा करणार आहोत. पुन्हा एकदा या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांना शुभेच्छा दाखवून जय महाराज. आमच्या मुस्लिम बांधवांचे दोन्ही सण एकत्र आले. ही शिवजन्मभूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची भूमी आहे. या ठिकाणी हिंदू असो किंवा मुस्लिम असो, आम्ही एकतेचं प्रतीक घेऊन चालणारे आम्ही भावूक आहोत, बरोबर ना? मग ते सण कुठले असो, हिंदूंचे असो, मुस्लिमांचे असो, कुठले सण असो, आम्ही एकमेकांच्या सणामध्ये या ठिकाणी सण साजरे करताना आम्ही मदत करत असो. या ठिकाणी साहेब सांगायचा मुद्दा असा आहे की आत्ता सचिनने पण तो मुद्दा मांडला ट्राफिकचा. ही ट्राफिकची समस्या जी आहे जुन्नर शहरातली, ही कधी न संपणारी समस्या आहे. ॲक्च्युली जर सांगायचं झालं तर नगरपालिकेने परमिशन देताना अशी परमिशन दिलेली आहे की पार्किंग झोन सुद्धा त्यांनी दाखवायचं आहे. आता जर आपण पाहिलं, आम्ही अनेक रेस्क्यू करतो, रेस्क्यू करताना जर पेशंट आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो ना, तर हॉस्पिटलच्या बाहेरच एवढ्या गाड्यांचं प्रमाण आहे की त्या ठिकाणी पार्किंगची समस्या निर्माण होते. त्या डॉक्टर लोकांनी पार्किंगसाठी जागा पण सोडलेली नाही, ही मोठी समस्या आहे. तर यावर कोण बोलणार? आपण काय होतं, शांतता कमिटीची मिटिंग 1 वर्षातून एकदा आली तर सगळे इथं पोपटावर बोलतात, त्याच्यानंतर इथून गेले का सगळे याचे पाठीमाग. तर हे काहीतरी होणं गरजेचं आहे. त्यानंतर आत्ता जर आज आपण जुन्नर शहरामध्ये राऊंड मारले असतात, अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे. काय कसं करायचं, आरोग्याविषयी त्या ठिकाणी कुठलेही कामकाज झालेलं नाही. जे आदल्या दिवशी भक्ती मागून नगरपालिका स्वच्छ ठेवत असते, ज्या ठिकाणी गणपती बसतात त्या ठिकाणी कुठलंच काय झालेलं नाही. आज आपण पाहिलं की बाहेरून आता बघा, आजच्या दिवशी आपण मिटिंग ठेवली, उद्या गणपती बसतात, अनेक मंडळ आज गणपती घेऊन येत आहेत. साहेब या ठिकाणी त्याचा हॉलमध्ये बसायला जागा नसतात. तर पोलीस प्रशासनाची माझी विनंती आहे की पुढच्या 10 दिवस अगोदर, गणपती सणाच्या 8 दिवस अगोदर आपली कमिटीची मिटिंग ठेवावी. आणि शांतता कमिटीचे सदस्य या ठिकाणी निवडलेले नाही. 5-6 वर्ष 10 वर्ष त्याचे आहे जुनीचे काय काही मला वाटतं कोरोना काळात गेले. पण तर आता हे नवीन सदस्य जे आहेत ती खरंच त्यांना सामाजिक कार्य करणे, फक्त राजकीय नव्हे, पण याच्या पाठीमागे असं झालेलं शांतता कमिटी फक्त राजकीय घेतलेली. जसं आमच्या सारखे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते तळागाळापासून काम करत आहेत. माझी प्रामाणिक इच्छा आहे की यांना घ्यावी. आम्ही जुन्नर दसमीचं काम करत असताना गेले 4 वर्षापासून नगर परिषदेबरोबर जेवढे घाट आहेत त्या ठिकाणी 7व्या दिवशी, 5व्या दिवशी, 10व्या दिवशी, 9व्या दिवशी, 11व्या दिवशी आम्ही कार्यरत असतो. त्या ठिकाणी आम्ही बोट घेऊन असतो. आम्ही झिकझॅक करून नदीमध्ये त्या टोकापासून ते ह्या टोकापासून जेणेकरून बरोबर जर वाहत आलं तर त्या ठिकाणी अडकावा या पद्धतीने झिकझॅक करून ठेवत असतो. तरी आमच्या स्वयंसेवक जर कोणाला पोलीस प्रशासनाचे यावेळेस टाकले तरी आम्ही कोणाची हे करू. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ आणि जुन्नरमधील सर्व नागरिक साहेब, जुन्नरला काही वर्षापासून समजा शांततेत आपण दोन्ही समाजाचे लोक गुणेगुणिकाने प्रत्येकाचा सण साजरा करते. हे वैभव जुन्नरला आपण लाभलेलं आहे. आणि पाठीमागच्या पार्श्वभूमीमध्ये काय झालं, काय केलं ते पाठीमागचा भूतकाळ विसरून वर्तमान काळात आपल्याला चालायचं. त्या दृष्टिकोनातून आपण ही तारीख जी आहे समजा 16 तारखेला ईद मिलाद आहे, त्याच्याच नंतर 16 तारखेलाच 9 दिवसाचे गणपती आपले बसत आहेत आणि 16 तारखेला आपली ईद मिलाद नबी पण आहे. परंतु आमच्या वरिष्ठांनी काय केलं, निर्णय घेतले. परंतु आमचं म्हणणं असं का एकाच दिवशी जर दोन्ही सण साजरे केले तर 9व्या दिवशी समजा नाही शक्य होऊ शकतं. तुम्हाला मिरवणुकीचा मार्ग पाठीमागच्या वर्षी आपल्याला आला होता, आपण ते
विषय आपण मार्गी लावतो. कारण रस्ता मिरवणूक होती आणि हे आपली मिरवणूक काय नाही, शक्य नव्हतं. कुठंतरी काहीतरी लोक असतात जी गाडबड लावतात, त्याच्यामुळे आपण ते एक सुज्ञ नागरिक म्हणून तालुक्यातल्या व शहरातल्या सर्व लोकांनी त्या बाबतीत निर्णय घेतला. परंतु 9व्या दिवशी अशी कुठलीही परिस्थिती उद्भवणार नाही माझ्या म्हणण्याच्या दृष्टिकोनातून. पण वरिष्ठ जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही मान्य करणार आहोत हे आम्ही सांगतो. परंतु एक आपल्याकडून एक चांगला मेसेज जुन्नर शहराला झाला. तेव्हा सकाळी मुस्लिम समाजाचा ईद मिलाद साजरा झाला. त्यानंतर जेवणाचा करण्याचा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रमही त्यांचा रात्रीचा पार पडला. आणि आपली जी आरास आहे 9व्या दिवशी रस्त्यावरती सर्व आमच्या हिंदू भगिनी, मुस्लिम भगिनी सगळे रस्त्यावर असतात. त्या दृष्टिकोनातून जर आपण सर्व सुज्ञ नागरिकांनी ती काळजी घेऊन दोन्ही सण एकाच दिवशी जर पार पाडले तर आपल्या जुन्नराला वैभवाचा अजून एक कळस आपल्या जुन्नराला लावता येईल, ही माझी आपल्या सर्वांना एक मागणी आहे. कारण प्रत्येक वेळेस आता पुढच्या वर्षी हीच परिस्थिती उद्भवणार आहे. मग त्या दृष्टिकोनात कोण अशी लोक आहेत त्याचे प्रत्येकाच्या एकमेकावर कारवाई करणार आणि आम्ही इकडे यायचं आणि मग तुम्ही आम्हाला बोलवायचं, मग ते काही घालून बोलवायचे, मग ते काहीतरी उलटी परिस्थिती निर्माण करायची. मग त्याला कोणीतरी 4 लोक दुसरं स्वरूप देतील. ते त्यांनी सांगितलं यांनी सांगितलं ह्यापेक्षा कुणीतरी बसून एकाच दिवशी जर कोणी सण मार्गी लागत असत प्रशासनाच्या आणि शासनाच्या माध्यमातून आणि आपल्या पालकत्व आपण या तालुक्याचं स्वीकारले या दृष्टिकोनातून जर आपण या दोन्ही कार्यक्रमाची मुख्य भूमिका घेऊन जर एक कार्यक्रम पार पडले तर आपल्याला एकदम व्यवस्थितपणे आपल्या जुन्नर शहरासाठी चांगलं होईल. एवढीच माझी सूचना आहे. धन्यवाद. मी बिया साहेबांना त्या ठिकाणून फोन केला होता. म्हणजे आता गणपती मार्ग जो आहे आमच्या मंगळवारपेठेमध्ये पण कमीत कमी 30 ते 40 गाड्या रस्त्यावर लागल्या आणि फक्त विसर्जनाच्या दिवशी नाही तरी कायमस्वरूपी याला एक दंड आकार काही ना काहीतरी पर्याय तरी केला पाहिजे का हे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम गावामधून सॉल्व्ह होईल अशी एक माझी विनंती. कारण नगरपालिकेचा जो चौक आहे त्या नगरपालिका चौकामध्ये काही किराण्याची दुकानं आहेत. त्या किराण्याच्या दुकानामध्ये सगळा दिवसातून 10 वेळा अख्खा ट्रक तिथे खाली गेला होता. एकेरी रस्ता आहे त्या ठिकाणी प्रचंड ट्रॅफिक जाम होते. मी त्याविषयी व्हिडिओ काढून PI साहेबांना काही छोट्या समस्या आहेत नगरपालिकेच्या संदर्भात आहेत आणि विशेष म्हणजे ही मीटिंग जी आयोजित केली त्याला MSCBचे कोणत्या अधिकारी होते. वास्तविक MSCBचे पण आमदार काही शक्य आहे. दरवर्षी MSCBचे अधिकारी उपस्थित असतात. मी दरवर्षी ही शांतता कमिटीची मीटिंग अटेंड करतो. आता दिल्लीपेठेमध्ये असा प्रॉब्लेम आहे. संजय कर्मवीच्या घरासमोर एक जवळजवळ 40 वर्षापूर्वीचा पूल त्या पोलवर सिमेंटचं फाउंडेशन पूर्णपणे तुटलेलं आहे. तो पोल वाचलेला आहे. आत्तापर्यंत मी 3 अर्ज दिले माझ्याकडे पोलचे. ही पोल आहे 20/4/2024ची. आमदार साहेब तिथे आदरपेठ, महादेववाडी, पंचुंगापेठ, दिल्लीपेठ आणि लहान छोटे गणपती विसर्जन झाला. MSCBच्या साहेबांनी वैयक्तिक भेटून त्यांना रिक्वेस्ट केली होती साहेब एखादा अपघात घडण्यापूर्वी तुम्ही ते काम करा. पण झालं काय साहेबांनी मला असं मजेशीर उत्तर दिलं आमच्याकडे पोलच अवेलेबल नाही. म्हणलं साहेब असं करू नका. तो अपघात घडल्यावर आपण जागरूक होण्यापेक्षा अपघात होऊ नये म्हणून आपण प्रिकॉशन घेतली तर चांगलं काम होईल. दुसरं महत्वाचं अशी गोष्ट आहे भोळे साहेबांचे मुख्य अधिकारी कॉपरेट चांगलं करतात. ते साहेब दिल्लीपेठच्या पाण्याची अवस्था फार विचित्र आहे. दिल्लीपेठच्या पाण्याचा म्हणजे स्मशानभूमी आणि नदीचं पात्र याच्यामध्ये जवळजवळ 200 फुटाचं अंतर आहे आणि त्या 200 फुटात जाताना कमीत कमी पूर्ण एवढा जायचं आहे. आमदार सदागराची आखी सर्व घरगुती गणपती, खोऱ्यातली गणपती, महाबळवाडीची गणपती, पंचमापेठेतील गणपती, दिल्लीपेठेतील सर्व घरगुती गणपती विसर्जन आहे. आमच्या डोळ्यासमोर आमदार साहेब 2-3 फूट घसरून पडली. ती ही रिक्वेस्ट मी गेल्या वर्षी पण केली होती. नगरपालिकेने काय दाखवली त्याच्यामुळे टाकला. आता भरून टाकला पाणी परत पाऊस पडला पण ते आरक्षित करू. आणि दुसरी अशी महत्वाची गोष्ट ती संरक्षण भिंत आहे ना की त्या ड्रेनेजमध्ये माती पडते आणि ते पाणी सर्व नदीच्या साठतं आणि पूर्ण नदीची घेऊन. आणखी एक प्रशासनाला विनंती या गणपती विसर्जनाच्या मार्गावर जी बांधकाम चालू आहे त्यांनी ती रस्त्यात खडी टाकली. त्यांचं साहित्य काही असेल तर तुम्हाला विनंती की त्यांना सांगा किंवा गणपतीच्या काळामध्ये तरी
अडचण होणार नाही असं तुम्ही तुमचं साहित्य ठेवा. त्या MSPच्या संदर्भामध्ये आमदार साहेब तुम्हाला एक विनंती आहे की तेवढी कृपया ती जरा तात्काळ बाब आहे आणि आवश्यक बाब आहे तेवढं सहकार्य करावं. धन्यवाद. प्रथमतः मी जुन्नर पोलीस स्टेशनचे आभार मानतो की आपण जुन्नर शहरातील गणेशोत्सवासाठी हिंदू मुस्लिम वातावरण एकत्रित व्हावं, चांगल्या प्रकारचा सोहळा या ठिकाणी पार पाडावा म्हणून शांतता कमिटीचं आयोजन केलेलं आहे. राज फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना विविध प्रकारची सामाजिक कामे करत असताना आमच्या पेटीतील सर्व डॉक्टरांनी माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला आणि मला आमच्या गौतम गणेशोत्सव मंडळाचं कार्य करण्याची संधी दिली. आमच्या या मंडळाच्या वतीनं अवास्तव खर्च न करता विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम यावर्षी आम्ही करणार आहोत. भव्य रक्तदान शिबिर आमच्या या नूतन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने घेण्यात येणार आहे आणि त्या शिबिरामध्ये प्रत्येकाला एक वृक्ष सफल भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, त्याचप्रमाणे डोळ्याचे मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन हे आमच्या मंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम आपण सर्व मंडळांनीही राबवावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. त्याचप्रमाणे जुन्नरचे तहसीलदार साहेब असतील, मुख्याधिकारी साहेब असतील, जुन्नर पोलीस स्टेशनचे PI साहेब असतील, या सर्व